नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. तुमच्या आमच्या अनेकांच्या बहुतेकांच्या घरात किंवा आसपास घडलेला किस्सा जो तुम्ही पण अनुभवलेला, माझ्या देखील आसपास घडलेला. म्हणजे माझ्या आसपासचा तो पुरुष बाहेर शेळीसारखा आणि घरात आला की त्याच्या अंगात वाघ संचार करायचा. दिवसभर तो बाहेर अतिशय नम्रपणे सभ्यपणे वागायचा आणि घरी येताना ढोसली की घरात येताच घरातल्यांना तो धारेवर धरायचा. त्याला बायको नव्हती, मुलं होती वयात आलेली. त्यांना धरून मारायचा, शिव्या द्यायचा, त्यांची छळणूक करायचा. मुलं मुली सारं त्याचं ऐकून घ्यायचे, त्याचा अत्याचार सहन करायचे. पण कुठल्याही व्यक्तीचा अत्याचार काही काळ खपवून घेतला जातो, सदा सर्व काळ नाही. शरद पवार त्यासाठी पुरेसं उदाहरण आहे. त्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये नेमकं तेच झालं की त्याच्या छळाला, त्याच्या त्रासाला, त्याच्या वागण्याला, त्याच्या बोलण्याला घरातले मुलं मुली कंटाळले आणि एक दिवस तो घरात आल्यानंतर त्यानं घरातली काठी हातात घेऊन मोठ्या मुलीच्या अंगावर ती उगारणार तेवढ्यात तिनंच ती काठी हातात घेतली आणि त्याला त्या काठीनं 2 ठेवून दिल्या. आश्चर्य म्हणजे तिच्या पाठीशी तिचे सगळे धाकटे बहीणभाऊ उभे राहिले आणि तेव्हापासून तो सुतासारखा सरळ झाला. हे उदाहरण मी ज्या पद्धतीनं सांगितलं आहे, तुम्ही त्याचा नेमका भावार्थ लक्षात घ्या. पुढे जे प्रसंग सांगणार आहे त्यातून तुमच्या ते लक्षात येईल. मित्रांनो, अलीकडे नितीन नबीन हे भारतीय जनता पक्षाचे कार्याध्यक्ष झाले. म्हणजे पुढले ते अध्यक्ष आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष बिहारचे नितीन नबीन असतील. आता मला एक सांगा की केवळ 15-20 दिवसापूर्वी, महिन्यापूर्वी बिहार मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला आणि त्यात नितीन नबीन यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आणि लगेचच आता त्यांचा राजीनामा घेण्यात आला. स्वाभाविक आहे, कारण आता त्यांना दिल्लीत बसून जगाचं, भारतीय जनता पक्षाचं काम बघायचं आहे. त्यामुळे ते स्वाभाविक होतं. पण मला हे सांगा की भारतीय जनता पक्षाच्या मनात जर नितीन नबीन यांना कार्याध्यक्ष करण्याचं होतं तर त्यांना मंत्रिपदाची शपथ थोड्या दिवसांसाठी का दिली? याचा सरळ अर्थ आणि माझी माहिती अशी की नितीन नबीन यांना कार्याध्यक्ष करण्याचं विशेषतः मोदी आणि शहा यांच्या मनात नव्हतं. त्यांच्या मनातलं नाव दुसरं होतं. पण ते नाव मागे पडलं आणि त्या नावाकडे आपल्या या राज्यातले सारेच नजर ठेवून होते. आपण त्या क्षणाची वाट पाहत होतो, पण पुन्हा एकदा तो क्षण आपल्या हातून निसटला आहे आणि फुलांची माळा, फुलांचा हार हा नितीन नबीन यांच्या गळ्यात पडलेला आहे. अजिबात ते ठरलेलं नव्हतं, परंतु कोणी ताकद लावली त्याचाही अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि ऐनवेळी नितीन नबीन यांचं नाव पुढे करण्यात आलं. आपल्या राज्यातलं महत्त्वाचं नाव मागे पडलं. त्यामुळे पुन्हा एकदा हा झटका बसला आहे. वरचं उदाहरण माझ्या प्रत्येक प्रसंगामध्ये तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे नितीन नबीन आता पुढले भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील, यात तीळ मात्र शंका नाही. दुसरा प्रसंग, ज्या दिवशी नितीन नबीन यांच्या गळ्यात कार्यकारी अध्यक्षाची माळ पडली, त्यानंतर थोड्या वेळानं दिल्लीतल्या एका बड्या नेत्यानं आपल्या बंगल्यावर अनेकांना पेढे वाटले. जो नेता पुन्हा एकदा महाराष्ट्राशी संबंधित होता. ते पेढे नितीन नबीन कार्याध्यक्ष झाले या आनंदापोटी होतेच, पण जिथे ज्याचा नंबर लागला नाही तो असुरी आनंद त्या व्यक्तीच्या
अधिक मनात होता, त्याच्या मनासारखं ते घडलं होतं. त्यामुळे मी तुम्हाला वारंवार तेच सांगतो की कोणीही अति आत्मविश्वासानं राजकारणात वावरू नये. थेंबे थेंबे तळे साचे. त्या मुलीनं ज्या पद्धतीनं बापाला धारेवर धरलं की एक दिवस असा येतो की एकालाही वाटत नव्हतं बलाढ्य आणि अतिशय दहशत असलेल्या शरद पवारांना आपल्या या राज्यातले सर्वसामान्य नेते क्षणार्धात धारातीर्थ पाडतील. पण ते घडलं आणि त्याच पद्धतीचा म्हणजेच इतिहासाची पुनरावृत्ती घडू शकते. त्यामुळे कुठल्याही नेत्यानं ओव्हर कॉन्फिडंट राहण्याची गरज नसते. कार्याध्यक्षपदाची निवड आणि त्यानंतर वाटल्या गेलेले पेढे याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तिसरा आणखी महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, अलीकडे आठवड्याभराचं 10 दिवसाचं नागपुरातलं हिवाळी अधिवेशन पार पडलं. त्या हिवाळी अधिवेशनामध्ये 2 नेते प्रामुख्यानं अग्रेसर अगदी पुढे येऊन बोलत होते, टीका करत होते. त्यातला एक नेता फालतूक होता, तो काँग्रेसचा विजय वडेट्टीवार, आणि दुसरे होते महायुतीचे भारतीय जनता पक्षाचे बुजुर्ग आणि अतिशय शांतपणे प्रत्येक पाऊल टाकणारे सुधीर मुनगंटीवार. फॉर्च्युनेटली दोघेही एकाच भागातले. आता विजय वडेट्टीवारांच्या बाबतीमध्ये मी किती आरोप केले, अजून केवढे आरोप करायचे, कितीतरी आरोप करता येतील. त्यामुळे कसं असं की उद्या समजा खामगावच्या दिलीप सानंदांनी सांगितलं की सट्टा खेळणं वाईट आहे, तर सारे त्याच्यावर भीती असते. कारण तो पिढीजात श्रीमंत झाला केवळ सट्ट्यांच्या पैशांच्या भरोशावर, सट्ट्याच्या व्यवसायात. त्यामुळे स्वतःचं ढुंगण खरकट ते धड धुतलेलं नाही आणि लोकांसंगीत ब्रह्मज्ञान या पद्धतीनं नेमकं विजय वडेट्टीवारांच्या बाबतीत होत आहे. त्यामुळे जेव्हा विजय वडेट्टीवार सत्ताधाऱ्यांवर आरोप करतात किंवा भ्रष्टाचाराचे काही पुरावे देतात तेव्हा हसू येतं. असं वाटतं यातून काही घडणार नाही. एकदा का ज्याच्यावर आरोप झाले तो त्यांना भेटला की विषय संपतो. त्यामुळे विजय वडेट्टीवारांकडे कोणी लक्षही देत नाही आणि लक्ष देणार पण नाही. तो माणूस लक्ष देण्याच्या लायकीचा पण नाही. मात्र अजूनही काँग्रेसचं आणि विरोधी पक्षाचं डोकं ताळ्यावर असेल, ठिकाणावर असेल, तर त्यांनी एक अतिशय उत्तम भूमिका घ्यावी. त्यांनी आत्ता या क्षणी फडणवीसांना आणि नार्वेकरांना भेटावं आणि त्यांना सांगावं की आम्हाला आमच्यातर्फे विरोधी पक्ष नेता देण्याची गरज नाही, आम्हाला ते नको आहे. अर्थात तसेही सत्ताधारी किंवा विधानसभेचे अध्यक्ष अद्याप विरोधी पक्ष नेता द्यायला तयार नाही, त्यांनी दिला नाही. विरोधकांची प्रचंड मागणी आहे, आग्रह आहे. त्यावर ते धाय मोकलून रडतायत, ओरडतायत, बोंबलतायत. परंतु नार्वेकरांनी अर्थातच सत्ताधारी पक्षानं त्यांच्या या ओरडण्याला दाद दिलेली नाही, साथ दिलेली नाही. त्यामुळे त्यातून एक धोपट मार्ग काढण्यासाठी जर खरंच विरोधी पक्षाचं डोकं ताळ्यावर असेल तर त्यांनी फडणवीस आणि नार्वेकरांची भेट घ्यावी आणि त्यांना आणि त्यांच्या पुढे थेट सुधीर मुनगंटीवारांच्या नावाचा प्रस्ताव सादर करावा. म्हणजे इतिहासात पहिल्यांदा असं घडेल की जो नेमका सत्ताधारी पक्षात आहे तोच विरोधी पक्षात बसून विरोधी पक्ष नेत्याची भूमिका बजावेल. कारण यावेळी नेमकं तेच घडलं आहे. खऱ्या अर्थानं सभागृह गाजवलं ते सुधीर मुनगंटीवार यांनी. आणि कसं आहे मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की तुम्ही एखाद्या माणसाला, एखाद्या व्यक्तीला चिमटा काढला ना, तर त्याला तो बोसतो, टोचतो, तो आवाज करतो, ओरडतो, कारण त्याला भावना असतात. पण तो चिमटा तुम्ही एखाद्या डुकराला काढा किंवा एखाद्या बैलाला काढा, त्याला काही फरक पडणार नाही. तो तुमच्याकडे बघून फक्त मंदस्मित करेल आणि तोंड बाजूला करेल. कारण तुमचं बोट
दुखेल चिमटा काढताना, त्याला काहीही होणार नाही, कारण त्याची कातडी गेंड्याची कातडी असते. मुनगंटीवार आणि वडेट्टीवार या दोन्ही वारांमधला हा नेमका फरक आहे की वडेट्टीवारांना कितीही सांगून त्यांच्या सवयी बदलणं अशक्य आहे, कारण भावनाच संपलेल्या आहेत. सारं काही भावनांचं रूपांतर फक्त आणि फक्त व्यवहारांमध्ये आणि कौटुंबिक श्रीमंतीत दडलेलं आहे. ती तर देवाभाऊंची कृपा, अन्यथा केव्हाच या वडेट्टीवारांचे 12 वाजले असते. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा की वडेट्टीवार आणि मुनगंटीवारांमधला नेमका तो फरक, डुक्कर आणि व्यक्तीमधला, माणसामधला. सुधीर मुनगंटीवारांच्या चुका होत नाही असं नाही, मी स्वतः त्यांच्या चुका काढतो, त्यांच्या चुकांवर बोलतो, पण कौतुक देखील तेवढंच करतो, कारण तो माणूस आहे, त्याला माणुसकी आहे, त्याला लाज आहे, लज्जा आहे, त्याला भावना आहेत. आणि तो संघ स्वयंसेवक, ते भारतीय जनता पक्षाचं मोठं नेतृत्व, प्रदेशाध्यक्षपद, मंत्रिपद असं त्यांनी उपभोगलं आहे. त्यामुळे सर्व स्तरातून आलेला हा संघ स्वयंसेवक, त्याच्या बापाचे डॉक्टर मुनगंटीवारांचे तो संस्कार सहजासहजी विसरणं अशक्य आहे. म्हणून मला मुनगंटीवार आवडतात, कारण चिमटा काढला की ते ओ असा आवाज करतात आणि लगेच का चिमटा काढला बाबा, म्हणून केलेली चूक पुन्हा करणार नाही किंवा टाळता येईल याची ते काळजी घेतात. हा त्यांच्यातला आणि वडेट्टीवारांमधला फरक. त्यांना भावना आहेत, ते भावनाप्रधान आहेत. आणि त्यामुळे सुधीर मुनगंटीवार ज्या पद्धतीनं यावेळेला सभागृहामध्ये सत्ताधाऱ्यांवर, सत्ताधारी मंत्र्यांवर तुटून पडले, त्यांची आईबहीण घेतली, त्यांच्या चुका काढल्या, त्यांना धारेवर धरलं, त्यावर करावं तेवढं कौतुक कमी. म्हणूनच मला माझा त्या आघाडीच्या नेत्यांना सल्ला, इकडे तिकडे बघू नका, सुधीर मुनगंटीवार यांना थेट डोक्यावर घ्या आणि त्या नार्वेकरांसमोर नेऊन बसवा. आमचे विरोधी पक्षनेते सुधीर मुनगंटीवार. मित्रांनो, पुन्हा तोच पहिला प्रसंग नवीन, दुसरा प्रसंग बंगल्यावर वाटल्या गेलेले पेढे, आणि तिसरा प्रसंग सुधीर मुनगंटीवारांची सभागृहातली यावेळेला विरोधी पक्षनेतेपदाची भूमिका. आता आणखीन चौथा प्रसंग सांगतो. मित्रांनो, काही माणसं, काही मोठे नेते एकत्र येत आहेत. मग ते शरद पवार असतील, त्यानंतर एकनाथ शिंदे, सुधीर मुनगंटीवार, त्यानंतर शरद पवार, नितीन गडकरी आणि विनोद तावडे. मित्रांनो, त्या साऱ्यांमध्ये या दिवसात कुठेतरी विचारविनिमय सुरू आहे. ही आपल्या लाडक्या नेत्यासाठी धोक्याची घंटा आहे. हा प्रकार आपण समजतो तेवढा सोपा नाही. म्हणूनच मी ते माझ्या आसपासचं उदाहरण दिलं आहे की एक सर्वसामान्य वाटणारी हडकुळी मुलगी बापानं काठी उगारताच, बलाढ्य बापानं काठी उगारताच त्याची काठी तिनं हातात पकडली आणि त्यालाच 2 काठ्या मारून दिल्या. मित्रांनो, त्यानंतर त्या बहीण भावांची झालेली एकी अतिशय वेगळ्या दर्जाची होती. मला नेमकी तीच भीती वाटते आहे. कुठेतरी दुर्लक्ष होत आहे. जर ऐकून घेतल्या जात नसेल आणि रवींद्र चव्हाणांवर अतिविश्वास ठेवला जात असेल, तर भारतीय जनता पक्षातलं नेमकं उत्तुंग नेतृत्व, त्याचं कुठेतरी दुर्लक्ष होतं याची मला काळजी भेडसावते. ते घडता कामा नये. हे सारं ज्या पद्धतीनं घडलं आहे त्याला अर्थ आहे. आपण एक संधी गमावली आहे. ती संधी नितीन नबीन यांनी हिसकावलेली आहे. आणखी तुम्हाला काही पुरावे मी दिले आहेत. त्याही पलीकडे
नक्कीच पुरावे देणार आहे. थेट मुनगंटीवारांसारखे विचारी नेते, भारतीय जनता पक्षाचे लॉयलिस्ट आपल्याच सरकारवर का नाराज आहे, त्याचं गांभीर्यानं विचार केला गेला पाहिजे. कोणीतरी एखादा बाहेरून भारतीय जनता पक्षात येतो, मंत्री होतो आणि दादागिरी करतो, गुंडगिरी करतो, मंत्री होतो. मुनगंटीवार अशा मंत्र्यांना घाबरणारे नाहीत. ते प्रसंगी त्याला 2 थोबाडात देखील ठेवून देते. वऱ्हाडी विदर्भातलं ते रक्त आहे. जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत आहे. बघूया मित्रांनो काय घडतं ते. हा विषय गंभीर आहे म्हणून अस्पष्टपणे मांडला आहे. सारखी काळजी वाटते, काळजी भेडसावते. एखाद्याला सावध करणं म्हणजे त्याच्यावर टीका करणं नसतं, त्याच्याविषयीचं प्रेम व्यक्त करणं असतं. तूर्त एवढंच मित्रांनो. नमस्कार.